तर आता दिवाळी जवळ येत आहे म्हटल्यावर तयारीला लागलंच पाहिजे. तर मग घरातलं काही सामान किंवा दिवाळीला लागणारं जे काही सामान होतं तर ते घेण्यासाठी मी तर डी-मार्टला गेलेली होती. बरचसं काही सामान घेऊन झालं माझं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बाकीची साफसफाई माझी राहिलेली होती. तर मग अगोदर सकाळी चहा ठेवला मस्त. चहा घेतल्यानंतर मग इथं बाकीचं सेक्शन जे होतं ना, ते राहून गेलेलं होतं इथं काचेच्या बरण्यांचं. सगळं किचन आवरून झालेलं होतं. ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे. तर अगोदर तिथल्या सगळ्या बरण्या वगैरे काढून खाली करून घेतलं. त्यानंतर मग एकदा ओल्या कापडाने, सुक्या कापडाने पुसून घेतलं व्यवस्थित छान आणि थोडे डब्बे राहिलेले होते आणि ज्या काचेच्या बरण्या मी तिथून खाली करून घेतलेल्या होत्या ना, त्या सगळ्या काही संपूर्ण स्वच्छ करून घेतल्या आणि इकडे नितरवण्यासाठी ठेवून दिलेल्या होत्या. लगे हात मी कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने आपण भांडे जर पुसत राहिलो ना, तर भांड्यांवरती डाग वगैरे पडत नाही किंवा पटकन सुकून जातात. म्हणून मग इथे मी एका रुमालाने सगळे काही काचेच्या बरण्या वगैरे आणि ते 2 डब्बे धुतलेले होते ते व्यवस्थित छान असे पुसून घेतलेले होते. सगळं व्यवस्थित छान सुकल्यानंतर मग इथं आता संपूर्ण जागेवरती लावून देत आहे. तर या मसाल्याच्या बरण्या मी काही धुतल्या नव्हत्या कारण एकदा मसाला काढला म्हणजे ओले हात वगैरे लागतात म्हणून. तर अशा पद्धतीने संपूर्ण काचेचं जे सेक्शन होतं ना माझं बरण्यांचं, ते इथे लावून झालेलं होतं. तर या सगळ्या काचेच्या छोट्या बॉटल ह्या दोघी लहान असताना जॅमच्या बॉटल आहेत तर मला आवडतात म्हणून मी सगळ्या संपूर्ण मसाले वगैरे ठेवण्यासाठी ठेवलेल्या आहेत.